नमस्कार. सह्याद्री आरोग्य वर्धनम, गाव बोरकीण, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. सर आपल्याकडे आलेले तर त्यांना काय त्रास होता आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना किती आराम मिळाला आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार सर, नाव सांगा तुमचं. माझं नाव भावराज लक्ष्मण बदादे. मी नाशिक गिरणारे गंगापूर डॅम पासून आलेलो आहे खेडे गावामधून. तर मला आहे ना अक्षरशः मानेपासून कमरेपर्यंत अशी आग झाल्यासारखं वाटायची आणि नंतर दुसरं बसल्यानंतर उठून पायाचे असे टाच्याची आग व्हायची. टाच्याची पण आग व्हायची आणि अक्षरशः आता इथं 15 मिनिटात मी जरा थोडं सेटिंग केली तर म्हणजे 70 ते 80% आरामच वाटला समजायचं. आणि याच्या अगोदर मी येऊन गेलेलो होतो, माझ्या हाताचा प्रॉब्लेम होता. मला हातामध्ये ना अक्षरशः तांब्यातलं पाणी घेऊन सुद्धा मला पिता येत नव्हतं असं हातात बोटाने. आणि ते किती सेटिंग मध्ये बरं झालं ते मी पहिलं एकदाच 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या त्यावेळेस. त्याच्यानंतर मला यायची सुद्धा गरज पडली नाही. एक सेटिंग मध्ये त्यांना आराम. हाताचा प्रॉब्लेम होता, तो नस काहीतरी झाली होती, सर्वायकल मध्ये नस दबली. त्याच्यामुळे मी माझा असा विचार होता का मी एक्सरा काढून बघावा. पण मला एक असे शिरसाट म्हणून एक ना गिरणाऱ्याच्या पुढे येते, त्यांनी मला आदेश दिला सरांचा, तुम्ही म्हणा एकदा जा तिथं, काही 700-800 गोळ्या देतील म्हणा. पण मला 700-800 नाही 2-3 हजाराचा द्या, पण मला आराम पडला ना, त्याचं मेन चांगलं गोष्ट आहे. आणि कोणी पण यावा एकदा तरी, किती जरी जुना दुखणं असलं ते 100% म्हणजे गुण मिळणारच. आज तुम्हाला चांगला आराम मिळाला बरोबर, एकदम चांगला. म्हणजे आता हा जो त्रास होता तो किती दिवसापासून त्रास होता? हा मला 1-1.5 महिन्यापासूनच त्रास होता, पण आता जास्त दुखायला लागल्यामुळे म्हणलं एकदा मी तिथं जाऊन भेट द्यावा सरांना. आणि ते जे काय असेल दुखणं, मला अक्षरशः अर्धा तास जरी मोटरसायकल चालवली तरी दोन्ही हाताच्या मधोमध्ये ना अशी आग व्हायची. तर आता ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला एकदम समाधान, एकदम म्हणजे रिलॅक्स, काही एकदम म्हणजे काही असं आग नाही, काहीच नाही, सगळं एकदम गायबच होऊन गेलं. आणि टाचेची सुद्धा आग व्हायची असं चालल्यावर उठल्यावर, लंगडत चालावं लागायचं मला. ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी एक विजिट नक्की करा आणि स्वतः अनुभव घ्या. नमस्कार. नमस्कार.